ए काय बाने नीट बघून का की जरा ए मी दिसतो का तुला हाकाना उरा लागतो का? तुझंच लागत असेल ए, इथं भर. चल लावून पाठवून मी करे 1-2 टाकते आणि खाते. सोट दे की गु खाकी तू खाकी तुला कडे लागतो का चल फणस पिकलं वाटतं चल जायचं का ए नको येतं पण शिक. अरे चल ना फक्त बघून यायचंय अरे नको चल तर. अरे चल ना नको रे, चल आपण चल शिकूया. अरे चल काय घाबरताय नको रे. अरे चल ए अरे चला ना. तू कशाला मारायला गेला रे त्या फणशीवर? मी नव्हतं गेलतो. मला तर साम्याने बळबळ नेलतं. तुला किती वेळा सांगितलं त्या गाबड्याबरोबर फिरत जाऊ नको. उजाडलं नाही तर याचं दार टीप त्याचं तार टीप. मला हिंडायची सवय लागली नुसती. पुन्हा जर तिथं गेलेला कळला ना तर निर्दळून टाकीन सांगून ठेवते. हे बघ तुला माहिती आहे ना त्या फणशीवर भूत वय म्हणायला काय उद्या म्हणतील परत खायचे म्हणून काय हागायला जायचं बंद करायचं का? पण घरी जर कळलं ना फणसच निघन चांगलं. ए पण तुम्ही दोघं म्हणलेले काय येणार म्हणून आणि त्याच्या शब्दात बदल त्याच्या बापात बरं इतकीच भीती वाटते ना मग उद्या पहिलं वाघ जायला जाऊ आणि मग जाऊ फणसाकडे. चालतंय? आपल्याला काय कशी चाल बावड्या ए अंगारा लावल्यावर भ्यायचं काही काम नाही. झोप. हा आलो मग येऊ द्या हळूहळू घेऊन. अरे जायचं होय. ए चल अरे भावड्या चल ना. ए लवकर खाली ए थांब
वर अजून एकाचा वास येतोय. भावड्या भावड्या उठ लवकर. भावड्या भावड्या ए भावड्या नवने इकडे लवकर. भावड्या ए भावड्या 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 उठ लवकर. भावड्या ए भावड्या. तरी मी तुम्हाला सांगत होतो त्या फणशीक नको जायला. काय मी सांगितलं होतं का त्याला एवढ्यावर चढायला. नशीब फक्त डोकं फुटलंय. हावरटांनी झाडावर चढले असन आणि पाय घसरून खाली पडलं. मला बोलते. पाय घसरून पडला का? यायला घरी चांगलंच मार बसले ते फणशीमुळे. तुला आवडत होती ना फणस खायची? आई आऊस होती त्याची काही तुम्हाला दिले होते तुम्ही नकोच म्हणली असते नाही का. मग काय गावात दुसरं फणस नव्हतं का? झाडाच्या वजनानेच पडली असेल ती पांदी. गावकऱ्यांना काय निमित्तच भेटलं मला बोलायला. तिकडे झाडं पडल्या आणि इकडं मला मार खावा लागतो. लय हावरा होता ना पंचीसाठी. अंगारा लावल्या भ्यायचं काम नाही. आई आई काय तर आम्याचं काय काय झालं? कोणत्या राम्याचं? नाही का बघ तो फणशीवरून पडला तो. त्याचं काय व्हायचं? त्याला ना गेला गेला बिचारा मरून. मरून कसं काय? तुला काय करायचं तर चौकशा सर कुंबड्यात नको बसू. आणि तो कोयता ठेव तिथं. कसं काय पडला रे तू? का आठवतं का? काहीतरी झालं असेल की. पाय सटकला असेल, हात निसटला असेल, नाही तर कोणी. वाड्यावर राहणे तुला माहिती होते? ते वय ते फक्त सर्किट होत. रातच उठायचं आणि निडत बसायचं. कधी माळावर जा कधी धरणावर जा कधी दारात जा. कुठलं पण झाड सरसर. तो ते मला हसते, तो ते मला चिडवते, तो ते मला बोलवते. मग काय एक दिवशी त्याच झाडावर टाकलेलं सांगितलं. काय रे कवाची भाकरी मोडतोय बायकावानी. खा की पटापटा.
ए यार काय झाले ते तरी सांग. नवने अरे एवढं गप्प गप्प कायस तू. त्या दिवशी धरणावरून पण तसं निघून आलास, वर्गात पण तसंच गप्प होतास. अरे काय झालंय ते तरी सांग नवने. हे काय अरे तुझ्या आईने तुला बोलवलंय कविता? कळालं सगळ्यांना? विसावा म्हणजे काय तुझा? इंग्लिशचा प्रॉफिट केला का रे? मी नाही केला पण करते. ए जेव की खाशील मार. पुढच्या तासाच्या आत पटकन उरकून टाक जेवून. फावडे काय तुला येतो का रे फॅन्सीचा आवाज? काय नाही काय नाही. जाऊ दे मी नाही करणार. खाशील मार. याला पाणी आहे का रे? काय रे, काय झालं? नाही काय नाही. मग असं का झोपलास? नाही डोकं दुखते. डोकं दुखतंय? काय रे, ताप आहे का? नाही कांतूबाईकडनं गोळी आणू का डोक्याची? नको कशी. सोपान भाऊ, हा कोण आहे? मी आहे वहिनी. तर भाऊला मीटिंगला बोलवले देवळाकडे. हा ते देवळाकडेच गेलेत. बरोबर. दोन तीन वेळा झालं त्याचं झोपेत चावलणं. कसल्या विचारात असतो काय सांगत पण नाही. अंग पण गरम लागतंय. मी काय म्हणते, तुम्ही त्या दाजीबाकडनं उद्या नंबर घ्याच. बर घेतो. घे. घे. बावड्या बावड्या ए बावड्या नवने इकडे लवकर.
मागं नका वळून बघ. नवने इकडे लवकर. पाय सटकला असेल, हात नाही सटला असेल, नाही तर कोण- लावल्यावर भ्यायचं काही काम नाही. झोप. माहितीये ना त्या फणशीवर अजून नाही आलं ना डॉक्टर. दुपारच्या एसटीने जातो घेऊन त्याला पावड्याला. पुन्हा एकदा फोन लावून बघा की. हं? हो लावतो. वाण्याच्या इथनं फोन लावतो. मला नाही मारत. नाही मान मला नाही मारणार. मला नाही मारणार. नाही मारणार. काहीच नाही करणार. नाही मारणार. मला नाही मारणार. नाही मारणार मला. मला नाही मारणार. आणि मला वाचलं नाही मला. भावड्याला मारलं. मला नाही मारलं. नाही मारलं. आता मी काय करणार?